प्रचंड करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा भेट शिवा मजला सुभद्रा सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमाद्वारे आपण समर्थ रामदासांचे आत्माराम या ग्रंथातील ओव्यांचा अभ्यास करण्याचा सध्या प्रयत्न करतो आहोत। समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानलेली मानाचे श्लोक ग्रंथराज दासबोध आणि आता आत्माराम या ग्रंथातील आपला तिसरा समास चालू आहे ब्रह्मनिरूपण। कालपर्यंत आपण 21 ओव्यांपर्यंत आपल्या अभ्यासाला चिंतनाला 21वी ओवी काल होती आणि त्यानंतर पुढच्या ओव्या आज आपण पाहूया। समर्थ या सध्याच्या ओव्यांमध्ये मायेचं महत्त्व, मायेची आवश्यकता किंवा मायेचा परिणाम आपल्याला सांगत आहेत। मायेमुळेच आपल्याला मुख्य देवापर्यंत जाता येतं। मायाच आपल्याला तिकडे घेऊन जाऊ देत नाही, अडकवून ठेवते। कधी समर्थ म्हणतात माया ही माऊली आहे, तिच्यामध्ये असलेल्या मातृभावाप्रमाणे ती आपल्याला मानवी जीवनाचं जे ध्येय आहे परब्रह्म प्राप्ती, ब्रह्मस्वरूपाची प्रचिती घेणं आणि तदाकारता मिळवणं, तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मायाच आपल्याला उपयोगी आहे असं समर्थ म्हणतात। ओवी क्रमांक 22 मध्ये समर्थ काय म्हणतात ते पाहूया।
श्रीराम समर्थ श्रीराम. माया आपणास आपण गोवी, आपण आपणास वेडा लावी. प्राणी दुखवती जीवी, अभिमाने करुणी श्रीराम. जैसा सारी पाठ खेळती, सारी एकाच्या मागोण आणीती. खेळो बैसता वाटून घेती, आपुल्याला श्रीराम. या ओवी क्रमांक 22 मध्ये समर्थ असं म्हणतायत की माया आपणास आपण गोवी, आपण आपणास वेढा लावी. या दोन चरणांचा केला तर शब्दांची रचना पहा. पहिल्या चरणामध्ये, या ओवीतल्या पहिल्या चरणामध्ये समर्थ म्हणतात माया आपणास आपण गोवी. शब्दशः अर्थ काय निघाला की माया हीच आपल्याला गुंतवून ठेवते. आपणास आपण गोवी. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात आपण आपणास वेढा लावी. आपल्या लक्षात आलं पाहिजे की पहिल्या चरणामध्ये आपणास आपण हा शब्द आलाय आणि दुसऱ्या ओवीमध्ये, दुसऱ्या चरणामध्ये आपण आपणास वेढा लावी असं म्हणलेलं आहे. समर्थ रामदासांच्या शब्दांची जी पेरणी आहे त्याकडे आपल्याला फार विचक्षण वृत्तीनं पाहावं लागतं बऱ्याच वेळा. काय शब्दांची रचना आहे. ती माया स्वतःला गुंतवून घेते, आपणास गोवी. स्वतःला गुंतवते. पुढच्या चरणामध्ये समर्थ असं म्हणतात आपण, आता इथं आपण आहोत, आपण आपणास वेढा लावी. आणि त्या चक्रामध्ये एकदा पडलं की आम्ही आमच्या भोवती अनेक वर्तुळ तयार करून ठेवतो. मग वर्तुळ कशाची पण आहेत. वेढा घालणे, एक परीघ निर्माण करणे, एक चक्र निर्माण करणे आपल्या भोवती. असे अनेक चक्र आपण आपल्या भोवती निर्माण करून ठेवतो. तिसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात प्राणी दुखवती जीवी, अभिमाने करुणी. ती जी चक्र लावून घेतलेली आहेत त्याचा सुद्धा प्राणी अभिमान बाळगतात. त्याचा सुद्धा त्यांना मोठेपणा वाटतो. दुसऱ्याच्या दृष्टीने ते हास्य आहे, हसण्यासारखा प्रकार असतो, पण त्याला ते मोठेपण वाटतं. आमच्या चळवळीतले एक जुने जाणकार कार्यकर्ते आहेत ग्राहक पंचायत या संघटनेत, आणि ते मला कायम म्हणत असतात, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मी काही कुणाची भीडभाड ठेवत नाही. मी त्यांना एके दिवशी म्हणालो, मी हे काही तुमच्या घरचं काम आहे का माझ्या घरचं काम आहे? आपल्या घरातलं काही वैयक्तिक काम आहे का की मला जसं वाटेल तसं मी बोलेल? असं नाही. संघटनेला जे योग्य असेल ते तुम्ही बोललं पाहिजे. आपल्या परिवाराला जे योग्य असेल ते तुम्ही बोललं पाहिजे. आपला एक परिवार आहे, मग ती संघटना असेल, सामाजिक चळवळ असेल, पारमार्थिक चळवळ असेल, घरातलं कुटुंब असेल, मला जे वाटतं ते मी करीन असं नाही. मग तुम्ही एकटे राहा ना, मग सगळ्यांच्या सोबत नाही राहता येणार तुम्हाला. तुम्हाला सगळ्या जगाचा विचार करायला पाहिजे. आणि त्या चक्रांना घेऊन ते जे परीघ निर्माण केलेले असतात, समर्थ म्हणतात प्राणी दुखवती जीवी. याला मराठीमध्ये म्हणतात खाजवून खरूज काढणे. शांत बसायचं नाही, खाजवायचं, मग आग व्हायला लागली की ओरडायचं.
आपणच आपल्या जीवाला धोका करून घ्यायचा, कष्ट करून घ्यायचे. माझ्या माहितीतले एक प्रवचनकार आहेत आणि दिवसातून ते सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये किमान 2 प्रवचन करतायत. काही ठिकाणी ते ऑडिओ क्लिप पाठवतात, काही ठिकाणी व्हिडिओ क्लिप पाठवतात, काही ठिकाणी असं लाईव्ह फेसबुक चालू आहे त्यांचं. आणि एक विषय नाही आहे, अनेक विषय आहेत. बरं, विषय म्हणजे काही साधेसुधे नाही आहेत, तत्वज्ञानाचे विषय आहेत. पण जेव्हा मला काही गोष्टी समजल्या की घरातल्या कुटुंबाचं जीवन हे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. कुटुंबातले काही घटक त्यांच्या या प्रवचनाच्या, त्यांनी वापरलेला शब्द वापरतो मी, फॅड, प्रवचनाचं फॅड त्यांच्या डोक्यात एवढं बसलं की आपला मुलगा काय म्हणतोय, आपली सून काय म्हणतीये, आपली मुलगी काय म्हणतीये, नवरा काय म्हणतोय, याकडे बिलकुल लक्ष नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, आपण आपणास वेढा लावी. त्या मायेमध्ये गुंतून राहिलं. प्रवचन करणं, भाषण करणं, निरूपण करणं ही एक मायाच आहे ना, मायेचंच साधन आहे. मायेच्या बळावरच तर सगळ्या गोष्टी आहेत ह्या. शेकडो किलोमीटर तुम्ही लांब बसलेला आहात, मी माझ्या घरात बसलेलो आहे आणि आपण एकमेकांना ऐकतो आहोत. कशाच्या बळावर आहे? मायेच्या बळावर आहे, माईकाच्या बळावर आहे. बाकीचं तर सगळं सोडून द्या. माझ्या मोबाईल मधला माईक जर बंद पडला तर तुम्हाला काही ऐकू येईल का? हे सगळं माईकवर चालू आहे. चित्र नाही दिसलं तर हरकत नाही, पण ऐकायला यायला पाहिजे. आम्ही जेव्हा काही ऑनलाईन आमच्या ग्राहक पंचायतीच्या किंवा अशा आपल्या साधना सप्ताह नियोजनाची ऑनलाईन बैठक, मग ते आमचे मॉनिटर जे असतात, सूत्रधार, ॲडमिन, ते सांगतात व्हिडिओ म्यूट करा. नाही दिसलं तर हरकत नाही, तुम्ही जर दिसतो म्हणला तर मग गडबड आहे. आवाज तरी येणार नाही, मध्येच चित्र जाईल, मध्येच काहीतरी होईल. म्हणून ते सांगतात व्हिडिओ म्यूट करा. आता ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. आपलं माईकावर फार भिस्त आहे आणि त्याच्यामध्ये, त्या वर्तुळांमध्ये आम्ही राहतो, त्या कोशांमध्ये राहायला आम्हाला मजा वाटते. मला मोठं आश्चर्य वाटलं की या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या घरच्यांनी शब्द वापरला, तो मला काही पटला नाही, पण ही वस्तुस्थिती आहे ना. विचार करण्याची वेळ आहे की आम्ही जर एवढे त्यामध्ये लुप्त झालेले असू, लिप्त झालेले असू, आसक्त झालेले असू की कुटुंबातले सदस्य आमच्यापासून दुरावत आहेत, कशासाठी करायचं आहे? किंवा मग आपण त्यांची व्यवस्था व्यवस्थित लावली पाहिजे आणि त्यांनी आपल्याकडनं कसली अपेक्षा ठेवता उपयोगी नाही. मग तुम्ही 24 तास प्रवचन चालू ठेवा. आपली काही विहित कर्म आहेत ती केली पाहिजेत, पण त्यामध्ये अडकता उपयोगी नाही. समर्थ इथं म्हणतात, माया आपणास आपण गोवी. ती स्वतःच एक विश्व निर्माण करून आपल्या समोर टाकून देते. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, आपण आपणास वेढा लावी. आता आम्ही जो आहे ते त्यामध्ये अडकलेलो, तर आम्ही आमच्या भोवती अनेक वर्तुळ तयार करून घेत आहोत. वेढा लावी. पुढे समर्थ म्हणतात, प्राणी दुखविती जीवी अभिमाने करुनी. आपल्या कुटुंबातल्या अडचणींबद्दल कुणाचा जर फोन आला तर आपण त्याला तोडून बोलायचं की मला सांगू नकोस आता काही, मी प्रवचनात व्यस्त आहे. कशासाठी करायचा हा अट्टहास? आपण आपल्या शेजार पाजारच्यांना, घरातल्या कुटुंबांना जर सौख्य आणि समाधान देणार नसू तर आपण जगाला काय देऊ शकतो?
कशासाठी करायचा एवढा आटापिटा? समर्थ या ठिकाणी म्हणतात, ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही मायेच्याच कक्षेत आहेत. मी ज्ञानी आहे, मी प्रवचनकार आहे, मी एखादं मोठं पद घेतलेलं आहे, माझ्याकडे एवढी एवढी संपत्ती आहे, एवढे एफडी आहेत, एवढे बँक बॅलन्स आहे, एवढे फ्लॅट आहेत, एवढे प्लॉट आहेत, 2-3 फार्म हाऊस आहेत. हे सगळं देहबुद्धीचं लक्षण आहे, अज्ञानाकडे नेणारं लक्षण आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ही माया चित शक्तीच्या रूपात वास करते आहे. त्यामुळे त्या जीवाला मी पण येतं. मी म्हणजे विजय, मी म्हणजे हा देह, मी म्हणजे इथल्या घराचा मालक, मी म्हणजे यो, मी म्हणजे त्यों. त्याचा अभिमान येतो. आणि त्या अभिमानाला जर कधी डिवचल्या गेलं, त्याला जर धक्का लागला, तर आम्हाला त्याचं वाईट वाटतं. समजा सकाळपासून मला एक 10 फोन आले, 7-8 फोन आले, वा 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 छान चाललंय, वा ऐकू छान ऐकायला येते बरं का, तुम्ही छान उदाहरण देता बरं का. असं जर आपण एखाद्या प्रवचनकाराला 7-8 जर लोक भेटले आणि समजा एक 9वा माणूस त्याला भेटला आणि 9वा माणूस जर म्हणाला, हो तुमची आत्तापर्यंतची प्रवचन काय सुरेख झाली, पण परवा एकदा मी ऐकलं, थोडं जरा रटाळ झालं बरं का, किंवा परवा दिलेलं उदाहरण तुम्ही मागे 2 वेळा दिलेलं आहे, किंवा समोरचा माणूस जर असं म्हणाला की किती दिवस चालणार आहे अजून हे, आपल्याला काय वाटतं? आपला अपमान झाल्यासारखं वाटतं, आपल्याला दुःख होतं. म्हणजे प्रवचन करण्याचा, भाषण करण्याचा, ज्ञान देण्याचा जो माईक प्रसंग आहे, त्यामध्ये ज्या वर्तुळामध्ये मी वेढून घेतलेला आहे, त्याला कुठेतरी धक्का लागला, छेद दिला. किंवा समजा उद्या आपले आदरणीय प्रवीणजी शास्त्री म्हणाले की आता दासबोधाला थांबून आपण दुसरा एखादा ग्रंथ चालू करू, माझ्याकडे प्रवचनकार आहेत आणि त्यांना थोडा वेळ पाहिजे होता, तर तुम्ही एक 8 दिवस थांबा. काय वाटेल? तसं वाटता कामा नये. आपण म्हणलं पाहिजे, अहो 135-40 दिवस झाली आहेत, एवढी सेवा समर्थांची घडली, हे माझं परमभाग्य आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं. एकदा एक गाण्याचा कार्यक्रम संत समागमवर होता आणि त्या गायिका आणि त्यांचा जो चमू होता तो मोठ्या गावातला होता. त्यांनी प्रवीण शास्त्रींना विचारलं, आपल्या गुरुजींना विचारलं की आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत, आम्हाला काही मानधन मिळेल का? आता काय करायचं? अहो तुम्ही एवढ्या लोकांपर्यंत जात आहात, तुमची एवढी प्रसिद्धी होतीये, लोक तुम्हाला एवढा आनंद तुम्ही लोकांना देत आहात, यापेक्षा वेगळं अजून 2 रुपये 10 रुपये कमवायची तुमची कसली इच्छा आहे? हे एक व्यासपीठ आहे, पारमार्थिक सेवेसाठी नियोजलेलं एक व्यासपीठ आहे. यातून अपेक्षा काय ठेवायची? समर्थ या ठिकाणी म्हणतात, जीवाला जे मीपणे आहे ते त्या मायेच्या चित शक्तीमुळे आणि त्यामुळे अभिमान अंगी येतो. अभिमानाची अनेक वर्तुळ तयार होतात आणि त्यामध्ये मला खूप बरं वाटतं. पण त्याला कधी धक्का जरी लागला तरी माझ्या अंगाचा तिळपापड होतो. सकाळपासून माझी प्रसन्न वृत्ती एकदम बिघडते आणि मला असं वाटायला लागतं की काय माणूस आहे हा, एवढं माझं सगळं कौतुक करतायत आणि हा मला असं बोलतोय.
समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतोन राहिले. लोभाचे गुंडाळे केले, उगवे ना ऐसे. भगवंताची करणी आहे. नारळात पाणी भगवंताची करणी म्हणतात. ती काही समजत नाही. आत पाणी आहे, मलई आहे, का पावलेला नारळ आहे, काही कल्पना नाही वरून. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. लोभाचे गुंडाळे केले. कुणी केलंय? समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात, आपण आपणास वेढा लावी. कुणी गुंडाळ केलं? आपण आपणास. मीच अशी अनेक गुंडाळे तयार केलेत आणि असे मी मला असं गुंडाळून घेतलंय की त्यातून मला बाहेर पडायचा रस्ताच लक्षात येत नाही. आता उगवे ना ऐसे. काय समर्थ सांगतायत बघा. दासबोधामध्ये सांगतायत, आत्मारामात सांगतायत, मनाच्या श्लोकांमध्ये सांगतायत. हा जो मायेचा, ममत्वाचा, आत्मीयत्वाचा हा जो एक व्यवहार चालू आहे, हा जगाच्या अंतापर्यंत चालणार आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पण हा व्यवहार चालणार आहे, त्याला आपल्याला नाही थांबवता येत. आपल्याला हळूच त्यातून बाहेर पडता येतं ना. रस्त्यावर एक मेन रोड आहे आणि खूप ट्रॅफिक आहे. दररोज ऑफिसला जाताना मला उशीर होत असेल तर त्याच रस्त्याने जायचं. 10-15 मिनिट मी कार्यालयात उशिरा जायचं, साहेबांची बोलणी खायची, लेट रिमार्क मारून घ्यायचा. त्यापेक्षा मी जर दुसरा वळणाचा रस्ता काढला तर मी पटकन जाऊ शकेन. कशाला जायला पाहिजे त्या ट्रॅफिकवाल्या रस्त्याने, मेन रोडनी? ते आपल्या हातात आहे ना. आपण आपला रस्ता काढला पाहिजे. आणि ज्या दिवशी हा बंधारा फुटेल, आत्मीयत्वाचा, ममत्वाचा, मायेचा, मग तिथं होत्याचं नव्हतं होत आहे. आज 50-60 वर्ष एका राजकीय पक्षाने या देशाचं हा देश चालवला. मायेचा बंधाराच तो फुटला, ममत्व वाढलं. माझा मुलगा, माझी सून, माझा जावई, माझी मुलगी, माझे हे नातेवाईक, माझे ते नातेवाईक. बंधारा फुटला. 50-60 वर्षाची एक हाती असलेली सत्ता संपली. जिथं राजासारखं वागले, ज्या गावामध्ये त्यांचे राजे रजवाडे असंच त्यांचं ते सगळं वागणं होतं, त्या ठिकाणी जायला परवानगी सुद्धा घ्यावी लागली. आता परवानगी सुद्धा मिळाली नाही सरळ सरळ गेलं तर. हा सगळा कशाचा परिणाम आहे? ही सगळी माया आहे. आपण आपणास वेढा लावी. दासबोधामध्ये पुढे समर्थ म्हणतात, जन्मजीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण, ईश्वराचे श्रीराम. म्हणवणी मागुते जन्मांतर, प्राप्त मातेचे उदर, संसार हा अतिदुस्तर, तोची ठाकून आला श्रीराम. माया आपणास आपण गोवी. त्याला एकदा तो जन्म झाला की ती अजून प्रकटपणे, सैराटपणे तिचं कार्य चालू करते. जोपर्यंत गर्भावस्थेत आहे तोपर्यंत अनेक मर्यादा आहेत, पण बाहेर पडलं की तिला मुक्त वातावरण आहे. समर्थ म्हणून म्हणतात, जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण. त्याला मीपणा आला की तो अहंकार चालू होतो.
लोक कशा कशाचा अहंकार करतील याचा नेम नाही हो. आणि जन्म झाला, जो सोहम सोहम म्हणत असतो तोच पुन्हा काय म्हणतो, कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, रडायला लागतो जोर जोरात. मग कुणीतरी येतं, त्याच्या जवळ जातं, त्याला सांगतं, तू विजय आहेस, तू माधव आहेस. आणि मग त्याला जे आत जे स्मरण असतं ते त्याचं विस्मरण होतं, कारण त्याला मायेनी त्याच्या भोवती एक परीघ निर्माण केलेला आहे. आणि आता त्या परीघासोबत तो अनेक परीघ स्वतःहून वाढवून घेतो. म्हणून मागुते जन्मांतर, प्राप्त मातेचे उदर, संसार हा अति दुस्तर, तोची ठाकून आला. अत्यंत दुस्तर असा हा भवसागर आहे. मनाच्या श्लोकामध्ये हेच तत्व समर्थ सांगतात. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. ह्याच्यावर उपाय समर्थ उपाय देतात आम्हाला. तो अभिमान सोड म्हणतात, तो अहंकार सोड. मना पाहता हे सत्यभूमी, मृत्यूभूमी आहे. पृथ्वीवर कुणी अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. जिता बोलती सर्व ही जीव मी, हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. आदरणीय पूजनीय भागवताचार्य वाना उत्पात महाराजांच्या कन्येने लिहिलेली एक पोस्ट मी वाचली. ती वाचत असताना अनेक वेळा माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. वानांना आम्ही जवळून पाहिलेलं आहे. 2 वर्षाखाली ते घळीवर आलेले आहेत. आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून 2 दिवस ते घळीवर राहिले. 2 प्रवचनं त्यांनी केली. आम्ही त्यांना घरी आमंत्रण द्यायला गेलो. मी सुहासदादा पंढरपूरला घरी त्यांच्या, तेव्हा ते म्हणाले, अहो तिथं यायला मिळणं हेच खरं तर भाग्याचं आहे. आणि तिथं येऊन समर्थांच्या वाङ्मयावर काही सेवा करायला मिळावी हे तर परमभाग्य आहे. त्यांच्या मुलीनं अत्यंत भावनाशील होऊन सगळं लिहिलंय. त्यांना जेव्हा मिसाखाली अटक करण्यात आली, पोलिसांची गाडी आली, ते पोलिसांच्या गाडीत जाऊन बसले आणि गाडी पंढरपूरच्या बाहेर पडायच्या अगोदर गाडीमध्ये झोपले चक्क. त्यांच्या सोबतचे जे मित्र होते ते म्हणाले, अहो काय म्हणले तुम्ही झोपताय? उत्पात महाराज म्हणाले, मी जर जागा राहिलो तर मला इंदिरा गांधी सोडून देणार आहेत का? जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? त्यांना जीवन कळले हो. यापेक्षा काय बोलणार आपण? कोरोना पॉझिटिव्ह निघाला. पॉझिटिव्ह निघाल्यानंतर ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तयार होऊन हातात रामायणाचं पुस्तक घेऊन बसलेत, वाचत बसलेत, जसं काय आता प्रवचनाला जायचंय. फार अत्यंत सुरेख पद्धतीनं वाना उत्पात महाराजांचं चरित्र त्यांच्या कन्येनी शब्दबद्ध केलंय. मुलीने फोन केला तर ते म्हणाले, ठीक झालो तर येईनच, नाही तर इथूनच रुक्मिणी मातेकडे जाईल. त्यांच्या मुलीने लिहिलंय,
एकही दिवस असा गेला नाही की त्यांनी मातेचं दर्शन घेतलं नाही, रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं नाही, असा एकही दिवस नाही गेलेला. पण शेवटी हा रुक्मिणी मातेचा पुत्र आम्हाला दर्शन न देता परस्पर निघून गेला. काय योग आहे. उत्पात महाराजांच्या गुरुमाऊली गेल्या, त्यांच्या सुविद्य पत्नी गेल्या 2 वर्षाखाली. तर त्यांचं जे मंगळसूत्र होतं ते जिथं उपासना चालायची त्या रुक्मिणीच्या गळ्यात घातलेलं होतं. आणि 2 दिवस अगोदर त्यांना ऍडमिट केल्यानंतर घरी उपासना करत असताना लक्षात आलं की रुक्मिणी मातेच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र वाना उत्पात महाराजांच्या सुविद्य पत्नी गेल्यानंतर, त्या गुरुमाऊली गेल्यानंतर त्यांचं मंगळसूत्र रुक्मिणी मातेच्या गळ्यात घातलं होतं. ते मंगळसूत्र ओघळलं होतं आणि तो प्रकार पाहून सगळ्यांच्या मनात चर्र झालं. पण उत्पात महाराज हे सावरकर निष्ठ होते. सावरकर त्यांचं परमदैवत होतं. अनादि मी, अवध्य मी, मला कोण मारू शकतो? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मला आठवतंय फेब्रुवारी 2015ला मी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांना पाहायला गेलो होतो. ते ऍडमिट केलेलं होतं त्यांना. 97 पासून मी ग्राहक पंचायतीचं काम करतो. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बिंदू माधव जोशींना, आम्ही त्यांना नाना म्हणायचो, नानांना मी पहिल्यांदा दाढी वाढलेली पाहिली. पहिल्यांदा. मी तेव्हा घळीमध्ये होतो. मी शिवथर घळीमधून समर्थांच्या समोर ठेवून थोडी खडी साखर, थोडा अंगारा घेऊन मी दीनानाथ हॉस्पिटलला गेलो. माझ्यासोबत दासबोध होता. बाबा बेलसरेंचा दासबोध त्यांच्या घरी नव्हता, म्हणून मी तो दासबोध घळीतनं घेतला, समर्थांच्या समोर ठेवला होता, अंगारा, ती खडी साखर वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी निघालो. महाशिवरात्र होती त्या दिवशी. फेब्रुवारी 2015ची गोष्ट आहे. मी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये गेलो. मध्ये पाठवत नव्हते, ICU मध्ये होते. पण ते त्यांच्या मुलांनी सांगितलं डॉक्टरांना की यांची ते फार आठवण करतायत, 2 दिवस झाले, यांना 5 मिनिटासाठी जाऊ द्या म्हणले. मी मध्ये गेलो. मी त्यांना सांगितलं, म्हणलं नाना मी दासबोध आणलाय तुमच्यासाठी, मी घळीमध्ये आहे सध्या. त्यांनी डोळ्यांनी मला खुणवलं की हो मला माहिती आहे. मी त्यांच्या समोर दासबोध धरला तर दोन्ही हाताला लावलेली ड्रीप होती, सलाईन दोन्ही हाताला चालू होतं त्यांच्या. त्यांनी दोन्ही हात उचलले तो दासबोध आपल्या कपाळाला लावण्यासाठी. मग मी त्यांना अंगारा लावला आणि म्हणलं मी खडी साखर आणलेली आहे, समर्थांचा प्रसाद. त्यांनी जीभ बाहेर काढली. मी त्यावर खडी साखरेचे 2 दाणे ठेवले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला ते वाईट वाटत होतं. पहिल्यांदा मी त्यांना अशा अवस्थेमध्ये पाहत होतो. दोन्ही हाताला सलाईन आहे, दाढी वाढलेली आहे, त्यांना बोलता येत नाहीये, भुवई पापणी जी आहे ती बंद चालू करता येत नाहीये. माझ्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून ते म्हणाले वाईट वाटून घेऊ नको. ते असं 2 मिनिट, एखादा मिनिट बोलायचे, पुन्हा 2 मिनिट शांत व्हायचे. त्यांना दम लागायचा. ते मला म्हणाले मी धीर सोडलेला नाहीये. हे खरे विनायक वीर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे शिष्य आहेत. भागवताचार्य वाना उत्पात महाराज झालं, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी झालं, बाबूजी झालं, बाबासाहेब पुरंदरे झालं. ही सगळी मंडळी सावरकरांची एकनिष्ठ आहेत. मरणाची भीती नाहीच आहे. ते मला म्हणाले मी धीर सोडलेला नाही. आणि तुम्हाला मी सांगतो तसंच झालं. 8 दिवसानंतर ते घरी आले.
ते 10 मे 2015 गेले, पण मी फेब्रुवारीतली घटना सांगतोय तुम्हाला. ये मृत्यू ये. त्यांच्या मुलींनी लिहिलंय, भागवताचार्य उत्पात महाराजांच्या मुलींनी लिहिलंय की 2 मिनिटं यम सुद्धा, तो मृत्यू सुद्धा थबकला असेल. अरे नेहमीचं चित्र दिसत नाहीये. मी आलो म्हणलं, माझी वर्दी गेली की यमदेव येऊ लागलेत, की लोक रडायला चालू करतात, छाती बडवून घेतात, आक्रंदतात. पण इथं मी खरंच योग्य जागी आलोय का? हा तर माझं स्वागत करतोय, मला मिठीत घ्यायला तयार आहे. ये मृत्यू ये. समर्थ आम्हाला ही सगळी तयारी करून घेतात. यापेक्षा काय पाहिजे आयुष्यामध्ये मला सांगा तुम्ही. या पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं भय हे मृत्यूच आहे, आणि त्याचं स्वागत करण्याची तयारी शारीरिक, मानसिक, वैचारिक समर्थ आमच्याकडनं करून घेतात. याच्यापेक्षा काय पाहिजे या आयुष्यात सांगा ना मला तुम्ही. सगळ्यात मोठं भय, त्या भयापासून मुक्तता आहे. उलट तो एक आनंद सोहळा म्हणून आम्ही साजरा करतो. म्हणून आमच्याकडे पुण्यस्मरणाच्या दिवशी रडणं पडणं नसतं. संतांची पुण्यतिथी, महानुभावांची पुण्यतिथी ही साजरी करायची असते. त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. समर्थ म्हणताय, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. याच्यावरचा हा उपाय आहे. म्हणून आम्ही दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम याचा विचार करतोय, याचा अभ्यास करतोय. कारण या ग्रंथामध्ये आम्हाला माहिती आहे की समर्थ स्वतः विराजमान आहेत. मी गेलो म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी, पहा माझा ग्रंथ नीठ, आत्माराम दासबोध. समर्थांचे शब्द आहेत हे. त्यामध्ये आम्ही मनामध्ये शंका, विकल्प, किंत कसा काय आणायचा? त्यांचं वचन आहे. मग आता हा माया कसा वेढा लावते, काय करते? तर पुढच्या 3-4 ओव्यांमध्ये समर्थांनी अत्यंत सुरेख उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात, जैसा सारी पाठ खेळती, सारी एकाच्या मागोण आणीती, खेळो बैसता वाटून घेती, आपुल्याला श्रीराम. आपल्याला माहिती आहे की सारीपाठ किंवा बुद्धिबळ, कॅरम आमच्या लहानपणी तर आमच्याकडे काहीच नव्हतं. आमचे मित्र जे होते त्यांच्या घरीच जाऊन आम्ही हे सगळं खेळायचं, किंवा त्यांचा घरचा कॅरम आणायचा, त्या गोट्या आणायच्या. आता बुद्धिबळ मला काही जमलंच नाही माझ्या आयुष्यात. मी फक्त लांबून पाहतो. आणि माझ्या हे पक्क लक्षात आहे की ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांनीच बुद्धिबळाच्या नादी लागावं. आपला काही तो प्रांत नाही आहे. त्यामुळे मी कधी फारसा प्रयत्न केला नाही आणि ते मला जमलंही नाही. समर्थ म्हणतात, सारी पाठ आहे, सारी एकाच्या मागोण आणि ती. आणि ही ओवी वाचत असताना मला माझं लहानपण आठवलं. अरे खरंय, आपण ते सापशिडी आणायचो, त्याचं ते ज्याच्याने हे दान मागायचं ते हे आणायचं, अक्ष म्हणतात त्याला. खेळो पैसा वाटून घेती आपुल्याला. आणि मग कॅरम मधल्या काळ्या गोट कुणाच्या, पांढऱ्या कुणाच्या, मग त्यामध्ये एक लाल क्वीन आहे, ती घेण्यासाठी जीवाचा आटापिटा. ते सापशिडीचा खेळ, त्यामध्ये तांबड्या, लाल, पिवळ्या जे काही रंग असतील ते, किंवा एवढे रुपये माझे, ते व्यापार खेळताना 50-50 रुपये वाटून घ्यायचे, मग ते खेळत राहायचं. आणि खेळता खेळता एक वेळ अशी येते की आपण आपल्या घराला विसरतो आणि त्या खेळात रममाण होतो. एवढे रममाण होतो
की आम्हाला आमच्या बायका मुलांचा सुद्धा विसर पडतो. घरून सारखा आवाज येतो, झालं का नाही, किती वेळ लागणार आहे, जेवण तयार आहे, पोराला शाळेत नेऊन सोडायचं आहे, त्याच्या शाळेची वेळ झालेली आहे, पण आम्ही उठतच नाही. समर्थ म्हणतात, जैसा सारीपाट खेळती, सारी एकाच्या मागून आणि ती दुसऱ्याकडनं जाऊन ते कॅरम बोर्ड आणायचा, त्याच्या गोट्या आणायच्या, ते चेस बुद्धिबळ आणायचं, त्याच्या ते सगळे प्यादे आणायचे, उंट हत्ती घोडे राजा प्रधान काय काय असतं ते खेळो बैसता वाटून घेती आपुल्याला. खेळ रंगात येतो, काही काही वेळा त्यातून वैर वाढतं. माझ्या लहानपणी मी प्रसंग पाहिला आहे. पत्ते खेळताना आम्ही ज्या वजिराबादला आम्ही एका घरामध्ये राहत होतो, तर ते आता ते कुटुंब राहिलंच नाही, वाताहत झाली. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की त्यांना निजामानी या रस्त्यापासून ते मागच्या रस्त्यापर्यंत दिलेली जमीन होती. त्यांना म्हणजे त्यांच्या पंजोबांना वगैरे खूप मोठी जागा दिलेली होती. मग यांनी काय केलं, पिढ्यानं पिढ्या बसून खाल्लं. तुकडा काढायचा, विकायचा, त्याच्यावर प्रपंच चालवायचा. आता ती तशी सवय त्यांच्या मुलापर्यंत आली. तो मुलगा माझ्यापेक्षा एक 5-10 वर्षांनी मोठा असेल, 4-5 वर्षांनी मोठा असेल. पण ते पत्ते खेळायचे, आणि खेळायचे म्हणजे कसे खेळायचे. मी त्या रूमला कधीही कुलूप लावलेलं पाहिलं नाही. कायम डाव चालत राहायची त्यांची. भूक लागली की ते घरात जेवायला जायचेच नाही, तिथंच मागवायचं काहीतरी. आणि त्यामध्ये एकदा एवढं भांडण झालं की अक्षरशः मारामारीमध्ये या माणसाचा एकाचा हात धरला म्हणून ठीक आहे, नाही तर त्यांनी बाटली फोडली आणि ती पोटात भोसकायला निघाला. तो किती द्वेषपूर्ण ते वातावरण झालेलं होतं. कशासाठी? त्या पत्त्यांमुळे. अहो, पत्ते काय, जुगार काय, मटका काय, लॉटरी काय, सारीपाट काय, हे सगळे खेळच आहेत ना. आणि हे सगळे जुगारी खेळ आहेत. आणि त्या काळामध्ये असे खेळ फार प्रसिद्ध होते. अगदी 1200 वर्षाखाली, अहो शेकडो वर्ष, हजारो वर्षाखाली महाभारतामध्ये काय पाहतो आपण, कुरुक्षेत्राला काय पाहतो, हस्तिनापूरला काय पाहतो, द्वारकेला काय पाहतो. एवढंच नव्हे, देवादिदेव महादेव आणि देवी पार्वती सुद्धा हा खेळ खेळतायत. माऊली म्हणतीये, देवासी कोलकाठी धरू, आखाडा झोंबी लोंबी करू, सारी खेळता आस करू, निकरे ही भांडो. भांडण पण लागतं त्या सारी खेळण्यामध्ये. पुढे समर्थ म्हणतात, नसताची अभिमान माथा, सारी मरता परमवेथा, डाव येता सुख स्वार्था, दोघेही पडिले श्रीराम. अशा त्या सारी पाटातल्या गोट्या एकमेकांची प्यादी मारायची. मी तुझा घोडा मारला, मी तुझा प्रधान मारला, मी तुझे एवढे रुपये घेतले, मी तुझी क्वीन घेतली. या सगळ्या ह्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, नसताची अभिमान माथा. अरे तिथं बसला नसता तर काय बिघडलं असतं का तुझं? काय अवस्था झाली? कोण होतास तू, काय झालास तू? सारी मरता परम व्यथा. त्यांनी आपलं प्याद मारलंय, आपली सोंगटी मारली आहे, त्याचं काय परम दुःख आहे. त्या दुःखा वेगामुळे दोघेही पडले. समर्थ म्हणतात, ती प्यादी जशी पडली, तो मारलं का तो कसा करतो, अशी आडवी टाकतो. ती प्यादी, ती सोंगटी जशी आडवी पडली, तसा हा आडवा पडतो, जसा काय याचाच जीव गेलाय. समर्थ म्हणतात, डाव येता सुख स्वार्था, दोघेही पडिले. डाव आला, पैसे मिळाले, सोंगट्या मिळाल्या, खुश. फासयास दे दे म्हणती, एक तेरडी खाती, क्रोधा पेटल्या घेती, जीव एकमेकाचा श्रीराम. या ओव्या लिहित असताना मला माझ्या बालपणाचा, मी आत्ता तुम्हाला सांगितलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. बालपण कसलं, तेव्हा मी वेटरनरी कॉलेजला होतो.
20 वर्षाचा असेल तेव्हा मी. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून हलत नाही. काय अनर्थ घडला असता. ती जर बाटली त्याच्या पोटात गेली असती किंवा लागली असती, कुठे काही झालं असतं तर जागेवर कोथळा बाहेर पडायची वेळ. फासा म्हणजे अक्ष. तुम्ही पाहिलं असेल आता त्या ह्याच्यामध्ये महाभारत किंवा कृष्ण मालिकेमध्ये तो कंस मामा कसा म्हणतो, 8 पाहिजे 8 पाहिजे 8 पाहिजे असा असा करतो. ते हस्तिदंती लांबळे तुकडे असतात आणि त्याला ठिपके दिलेले असतात. ते ठिपके म्हणजे डोळे. डोळे म्हणजे अक्ष. त्याला अक्ष म्हणतात. फासयास दे दे म्हणती. त्याला म्हणतात मला एवढे पडू दे एवढे पडू दे एवढे पडू दे. आणि टाकले का तेवढे पडले का आह, मनात पाहिजे होतं ते दान मला मिळालं. आणि ज्याला नाही पडत ते रडकुंडीला येतं. एक ते रडी खाती. क्रोधा पेटल्या घेती जीव एकमेकाचा. मी ते आमचे ते घरमालक मी पाहिलेले आहेत आणि त्यांची म्हणजे त्यांच्या पिढ्यान पिढ्या हेच काम. एक तुकडा विकायचा 500 फुटाचा 500 स्क्वेअर फुटाचा. त्याचे पैसे जोपर्यंत चालतील तोपर्यंत चालतील. आणि बापानी जाऊन आकडा लावायचा संध्याकाळी. तेव्हा मटका जोरात होता. तो आकडा लावायचा. जीवनाची अशी राख रांगोळी झाली. कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालं. बेचिराग झालं. पुढे समर्थ म्हणतात, तैशा कन्या पुत्र नारी वाटून घेतल्या सारी. अभिमान वाहती श्री देहपांग प्रपंचाचा श्रीराम. जसं आम्ही त्या सारीपाट खेळताना, कॅरम बोर्ड खेळताना, बुद्धिबळ खेळताना, सापशिडी खेळताना आम्ही सोंगट्या, ते पैसे, ते काय गोट्या त्या वाटून घेतो, तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचे नातेवाईक वाटून घेतलेत का? माझे एक मित्र म्हणतात 22 मुली पाहिल्या मुलांनी, त्याला पसंत नाहीये. 22 मुली पाहिल्या, पसंत नाहीये. पण 23वी पसंत पडली. म्हणजे 23वी वाटून घेतली ना. 22व्या कुणी घेतल्या माहिती नाही. पण आता जी मी वाटून घेतली ती माझी आहे. त्यावर माझा मालकी हक्क आहे. मग तिला घरातलं कुणी बोललं मला वाईट वाटतं, बाहेरचं कुणी बोललं मला वाईट वाटतं, वाकड्या नजरेने बघितलं तरी त्याला खाऊ का गिळू करतो मी. समर्थ म्हणतात प्रपंचामध्ये आम्ही अशा सोंगट्या वाटून घेतल्यात. तैशा कन्या पुत्र नारी. मुली काय, मुलं काय, बायको काय, वाटून घेतल्या सारी. या प्यादेच आहेत ना, या सगळ्या सोंगट्याच आहेत. त्या आम्ही वाटून घेतल्या. अभिमान वाहती शिरी. आणि ते जे वाटून घेतलेलं आहे त्याचा अभिमान आहे. व्यवहार आहे, अभिमान असणं आवश्यक आहे, परंतु यामध्ये लिप्त होऊ नये ही आपली कायम स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे समर्थ रामदासांची. लिप्त नाही झालं पाहिजे. मुलाचं कौतुक केलं पाहिजे. वाना उत्पात महाराजांच्या मुलीने, ती 22 वर्षाची होती तेव्हा ती त्यांना म्हणाली, नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले भागवताचार्य वाना उत्पात महाराज, तुम्हाला मी सांगतो, ते जेव्हा नगराध्यक्ष होते, तुम्ही पंढरपुरात गेला असाल, बसस्टँडच्या बाहेर पडल्यानंतर त्या कॉर्नरलाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा पुतळा उभा आहे 6 फुटाचा. तो त्यांच्यामुळे झाला. नगराध्यक्ष पद उपभोगलं. ते अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणाले, आम्ही आप्पांच्या सहवासात आलो नसतो, स्वामी वरदानंद भारतींच्या सहवासात जर आम्ही आलो नसतो, तर आम्ही राजकारणात वाहत वाहत चोराच्या आळंदीला गेलो असतो.
पण स्वामी वरदानंद भारतींच्या नजीक आलो, सदा संगती सज्जनाची करावी समर्थ ह्यासाठी सांगतायत. आणि ते म्हणाले आम्ही वाट आमची सुटली ती आणि आम्ही देवाच्या आळंदीला गेलो. त्यांची मुलगी जेव्हा परत निवडणुका लागल्या नगरसेवक पदाच्या, तेव्हा ती मुलगी म्हणाली की पप्पा तुम्ही आता नका बरं निवडणुकीला उभा राहू. आणि तसंच झालं. दिवसभर बाहेर राहून ते संध्याकाळी घरी आले. 11 वाजले होते. तेव्हा त्यांनी मुलीला बोलावलं आणि ते म्हणाले बेटा तू जसं म्हणतीयस ना तर ते मला पटलेलं आहे आणि मी काही नगरसेवक पदाच्या निवडणुकीला आता उभा राहणार नाही. माझा मुलगा अमेरिकेत आहे, तो एवढा कमावतो, माझी मुलगी ती कुठे आहे, माझी सून ती अजून काय काय करतीये, अनेक शिखर पादाक्रांत करतीये, ती तिच्या फील्डमध्ये तिच्या करिअरमध्ये ती टॉपवर आहे. आमचे एक मित्र आहेत, त्यांना विचारलं पुण्यामध्ये तुमची मुलगी कुठे असते काय करते, ते बाकीचं काही सांगत नाहीत. आता आपण काय विचारलं पुण्यामध्ये कुठं असते मुलगी, कुठल्या भागात राहते, तर ते एका मिनिटामध्ये ते सगळं संपवतात एका वाक्यात आणि ते पुढे मग 5 मिनिटं बोलतात. माझी मुलगी या देशातल्या पहिल्या 10 सर्जन्स मध्ये आहे. ती एवढे ऑपरेशन्स करते, ती लहान मुलांची स्पेशालिस्ट आहे. ते तिचं वर्णन करायला चालू करतात. ठीक आहे, प्रसंगोपात ते केलं पाहिजे, त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, परंतु आपण समोरचा माणूस विचारतोय काय, आपण सांगतोय काय, यातून बाहेर पडता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात तैशा कन्या पुत्र नारी वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहती शिरी देह पांग प्रपंचाचा. देह पांग प्रपंच म्हणजे काय? देह म्हणजे देह आला, पांग म्हणजे मन, शरीर आणि मनाचा प्रपंच सगळा चालू होतो आणि त्यामध्ये तो अभिमान आम्ही आमच्या डोक्यावर लादून घेतो. असं आहे. एकदा आता हे जरी किती असलं ना की दुसऱ्याचं एक मराठीत म्हण आहे, आपला तो बाळ्या आणि परक्याचं ते कार्ट, तसं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तत्वज्ञान बदलेल, एखाद्या वेळी जर समजा मी माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं जर मी कौतुक तोंड भरून करत असेल आणि समोरचा माणूस जर ऐकत असेल तर आपणही कधी त्याला चान्स दिला पाहिजे ना. आणि समजा तो त्या कॅलिबरचा नसेल तर आपण कौतुक करायला काय गेलंय? अहो कौतुक कुणाला नकोय? मला जर उद्या कुणी म्हणाले की काय तुमचा चेहरा उजळल्यासारखा वाटतो, मला बरं वाटेल का नाही? ते जरी उजळल्यासारखा नसला तरी मला बरं वाटतं. मला माहिती आहे असं उजळत काही नाही. आणि ते जर कुणी म्हणलं फारच चेहरा काळवंडलाय तुमचा, म्हणलं की मी खट्टू होतो. आपण अशी चान्स दुसऱ्याला दिला पाहिजे ना, त्याचं कौतुक केलं पाहिजे. पण होतंय काय, तत्वज्ञान हे आहे की या सगळ्याचा समर्थ जसं म्हणतात की ज्या सोंगट्या खेळताना आम्ही जशा सोंगट्या वाटून घेतल्या तशी आम्ही आमचे आप्तेष्ट नातेवाईक सुद्धा वाटून घेतलेले आहेत. आणि त्याचा अभिमान म्हणजे आमचा अभिमान तर वेगळाच आहे. आम्ही आमच्या भोवती तयार केलेले अनेक प्रकारचे कोश आहेतच, पण माझ्या मुलीचं कौतुक त्याचा कोशही मी बाळगतो, माझ्या मुलाचं कौतुक त्याचा कोशही मी बाळगतो. माझ्या सुनेनी येऊ केलं, माझ्या नातवानी तेऊ केलं, माझ्या मामानी हे केलं, माझ्या मावशीने केलं. अरे 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 अरे, माथा प्रपंचाचे ओझे, किती ओझ घेऊन फिरणार हे? विनोबाजींनी एका प्रवचनामध्ये सांगितलंय. ते म्हणाले आपल्याला माहिती आहे की आपले महाराष्ट्रातले प्रख्यात विधिज्ञ वकील आदरणीय उज्ज्वल निकम, त्यांचा रेकॉर्ड आहे
की त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकही असा वकील नाही आहे की त्यांनी जेवढ्या केसेस लढवल्या त्यातल्या बहुतांश आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. खूप अभ्यासपूर्ण बाजू मांडतात, न्याय देतात आणि आरोपीला फाशीची शिक्षा हे करायलाच लावतात. ते असं सगळं ते उभं करतात. आता एक न्यायाधीश असे आहेत की त्यांची अशी ख्याती होती, विनोबाजींनी सांगितलेला प्रसंग आहे, त्यांची अशी ख्याती होती की त्यांनी आत्तापर्यंत जास्तीत जास्त म्हणजे त्यांच्या हातून ऑर्डर झालेल्या हँग टिल डेथ, मरेपर्यंत फाशी. दुर्दैवानी एक प्रसंग असा झाला की त्यांचा स्वतःचा मुलगाच आरोपी म्हणून पिंजऱ्यात आला आणि समोरचे वकील त्यांनी केलेल्या त्या अपराधाबद्दल फाशीची शिक्षा मागत होते. आणि फाशीची शिक्षा लोकांच्या किंवा सगळ्यांच्या मताप्रमाणे ती योग्य होती. तेव्हा किती विचित्र परिस्थिती आहे. अनेकांना फाशी दिलेली हे न्यायमूर्ती त्यांनी एक टीम काढली, एक मोहीम काढली आणि फाशी देणं हा मानवतावादाला, मानवी जीवनाला एक काळिमा आहे. फाशीची शिक्षा रद्द झाली पाहिजे अशी त्यांनी एक चळवळ काढली. म्हणजे तत्वज्ञान एकच आहे, पण जेव्हा माझ्यावर येतं तेव्हा ते मी वेगळ्या अर्थाने घेतो. जेव्हा दुसऱ्यावर असतं, दुसऱ्याच्या मुलांचं कौतुक करायला मी माझ्याकडे वेळही नाही आणि शब्द पण नाही आहेत. आणि समोरच्यानी न विचारता मी मात्र माझी तुंबडी लावून बसतो. कशासाठी करायचं? समर्थ म्हणतात तूच तुझे कोश उभा केले, तुझी वर्तुळ उभा केली, अनेक प्रकारचे अभिमान तू तुझ्या खांद्यावर घेऊन फिरतो आहेस. या व्यतिरिक्त ज्या सोंगट्या वाटून घेतलेल्या आहेत त्या सोंगट्यांचा सुद्धा अभिमान तू बाळगतोस. समर्थ पुढे म्हणतात, एवं इतुकी वेढा लाविली, ती माया खेळे एकली, ते मायेनेच वारिली, पाहिजे माया श्रीराम. आता असं म्हणतात समर्थ, एवं इतुकी वेढा लाविली. उदाहरण दिलं त्यांनी, 3 ओव्यांमध्ये त्या सारीपाटाचं उदाहरण दिलंय. अशी वेढा लावलेली आहे, अशी तिनं गुंतवून ठेवलेलं आहे. ते माया खेळ एकली. ती काय करते? ती एकटी खेळते, तिला रमायचंय ह्याच्यात, तिला काही घेणं देणं नाहीये. मी अनेक वेळा आपल्याशी बोलताना म्हणतो की मुलं खेळतात, कधी ते स्वयंपाकघर मांडतात, त्यांच्याकडे तो छोटा गॅस असतो, स्टोव्ह असतो, कुकर असतो, सगळं मांडतात, जेवायला वाढलेलं असतं. कधी शाळा करतात, मुलं सगळी समोर बसलेली असतात, त्यातलीच एक मुलगी मॅडम होते, ती फळ्यावर काहीतरी लिहिते, ती शिकवते. डॉक्टर खेळतात, हॉस्पिटल आहे म्हणतात, पेशंट आहे म्हणतात, असं सगळं करतात ते. पण जेव्हा त्यांचं लक्षात असं येते की बाद झाला, आता कंटाळा आला, ते सगळा खेळ उचलतात आणि बास्केटमध्ये कोंबतात, रचून सुद्धा ठेवत नाहीत. मायेचं सगळं असं आहे, तिला बरं वाटावं म्हणून ती सगळं करते. ते माया खेळे एकली, ते मायेनेच वारिली, पाहिजे माया. तिचा निपात कसा करायचा? इथे एक शब्द आलाय वारिली. आपल्याला माहिती आहे वारिली या शब्दाचा अर्थ वार असा होतो. वार म्हणजे झार, अनेक जन्म घ्यायला जी लावते. आपण जन्म घेतल्यानंतर आपल्या भोवती जी पिशवी आहे, ती पिशवी काढली की पाय धरून डॉक्टर उलट करतात, श्वास जातो आणि मग ते घाबरल्यासारखं होतं, गुदमरल्यासारखं होतं आणि ते बाळ रडतं. रडलं की ठीक आहे, म्हणजे ते रडतंय आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. आपल्याला माहिती आहे की जी माता प्रसवते त्या मातेला त्या बाळाचं केवळ एकच रडणं हे की ज्यामुळे ती आनंदित होते. आपलं लेकरू रडतं आहे, हे रडण्याचा आवाज ऐकून ती आयुष्यामध्ये एकदाच आनंदित होते. पुन्हा तिच्या आयुष्यात बाळ रडतं आहे, आपलं मूल रडतं आहे आणि तिला आनंद होतो आहे. पुन्हा तिच्या आयुष्यात असा प्रसंग येत नाही. वारिली, समर्थ म्हणतात ते मायेनेच वारिली.
ती जी माया आहे ती माया मायेनेच काढली पाहिजे, वारिली पाहिजे माया. जसा काट्याने काटा काढावा लागतो. आपण याच्यावर मागेही बोललेलो आहोत. मी उदाहरण दिले. रस्त्यातून शेतातून जात असताना काटा पायामध्ये खुडला, चालवना दुखायला लागला. मी काय करतो, दुसरा थांबतो, काट्याचं झाड बघतो, त्यातला काटा काढतो. तोही टोकदार असावा लागतो. मी तिथं उकरतो, आतला काटा बाहेर काढतो. हे दोन्ही काटे मी रस्त्याच्या पलीकडे फेकून देतो. मायेनेच माया वारिली. एका काट्याने दुसरा काटा काढायचा आणि आपला साधना मार्ग आपण पुढे निर्वैरपणे चालत राहायचा. म्हणजे मायेनेच माया काढली आहे, वारिली आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार, काळ सर्प श्रीराम. मग त्यामध्ये काय काय, ज्या मायेच्या पोटी मायेचा खेळ म्हणून आम्ही जन्माला आलो, ह्या सगळ्या सोंगट्या वाटून घेतल्या. त्यामध्ये सुसरी सारख्या आशा, ममता. चंचळ नदीचं निरूपण मी काल ऐकलं. आपल्या याच व्यासपीठावरच्या सौ लोचन काटे छान बोलल्यात त्या. चंचळ नदी गुप्त गंगा, स्मरणी करे पावन जगा. आपण तो समास पाहिलेला आहे, विस्ताराने पाहिलेला आहे. अशा त्या नदीमध्ये जो उफराटा पोहत जातो तो उगमापर्यंत जातो. अहो सगळे लोक तर पुढेच जाते, तर वाहतच चाललेत. आमचं एक पद्य आहे, साधना का पथ कठीण है. त्यामध्ये वर्णन आहे असं की प्रवाहाप्रमाणे वाहत जाणारे सगळे आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाणारा हा फार विरळ आहे. आणि ती खरी साधना आहे. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. या सगळ्या प्रपंचामध्ये मायेमध्ये अडकलेले तर सगळेच आहेत. देवादिकांपासून अडकलेले आहेत. आपल्यासारख्या एकश्चित मानवाची कथा काय आहे. पण आम्ही मानव जरी असलो तरी आम्हाला समर्थांनी आमचं बोट धरलेलं आहे. आम्ही आमच्या बोटांनी समर्थांचा हात धरला पाहिजे. मग काय करील माया आमच्या समोर. समर्थ म्हणतात, संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती. मग हे सगळ्या आशा, ममता ह्या सुसरी आहेत, घोरपडी आहेत. काम मगर मिठी सुडे ना, त्या वासना धामिणी सारख्या गळ्यामध्ये पडलेल्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले. आपल्या शिष्याला ते सांगतायत. अरे जो प्रापंचिक नाहीये, ज्यांनी ब्रह्मचर्य व्रत सांभाळलेलं आहे, त्याला समर्थ म्हणतात, त्या भानगडीत पडू नकोस तू. ऐसे देखिले ना ऐकिले. मी पाहिलंही नाही म्हणले, मी ऐकलंही नाही. काय घेता आता, अजून काय पुरावा पाहिजे सांगा. संध्याकाळी बसा 10 मिनिटं विचार करत, मग आपल्याला त्याची प्रचिती येईल ना. ऐसे देखिले ना ऐकिले. मग आपण म्हणायचं, ऐसे देखिले ना ऐकिले आणि नाही अनुभवले. प्रचिती. समर्थ म्हणतात, अनुमानाने काही घेऊ नका, अंदाज नको, प्रचिती घ्या. संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले, ते जाणून अनहित केले, ते दुःखी होती स्वये. हे जाणलंय तरी पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय, मग भोगा दुःख. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ हाच उपदेश करतात. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला, विवेके सदा सस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. विवेकाने ते पद प्राप्त करून घेतलं पाहिजे. मग आम्हाला जन्म मरणाची भीती कसली आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. या मायेच्या चक्रामध्ये, या मायेच्या नदीमध्ये सगळे प्रवाह पतित होतात, पण जे मला भसतात ते मात्र त्या मायेच्या भवसागरातून सुखरूप तरुण माझ्यापर्यंत पोहोचतात. माऊलीने त्यावर विवेचन केलंय. माऊली असं म्हणती, म्हणवणी गा पंडुसूता
जैसी सकामान जिणवेची वणिता, तैसी मायामय हे सरिता, न तरवे जीवा. म्हणवणी गा पंडुसुता, जैसी सकामा, पंडुसुता ऐक, जैसी सकामा न जिणवेची वनिता. जो काम मगर मिठीनं पछाडलेला आहे त्याला ती स्त्री कशी जीवन जगू देईल. तैसी मायामय हे सरिता, न तरवे जीवा. ही माया आच्छादित असलेली ही जी नदी आहे ती त्या जीवाला जगू देणार नाही. येथ एकची लीला तरले, ते सर्व भावे मज भजले. कोण तरले इथं? की ज्यांनी माझं भजन केलं. तया ऐलीच थडिये सरले मायाजळ. त्याला अलीकडच्याच प्रवाह, पण मी पुढे जाऊच देत नाहीये. संपत तू सगळं, माया संपून गेली त्याच्याकडे. येणे उपाय मज भजले, ते हे माझी माया तरले. परी ऐसे भक्त विपाईले, बहु असं नाही. फार तुरळक आहेत, शोधून सापडणार नाहीत. मायेची महती, मायेची गरज, मायेची आवश्यकता आणि मायेचा परिणाम हा जर साकल्याने आपण समजून घेतला तर तिसरा समास जो आपल्याला समर्थ सांगतायत ब्रह्मनिरूपण, तो समास आपण उरलेल्या ओव्या उद्या दुपारी 2 वाजताच्या सत्रामध्ये त्याचा विचार आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.